नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला असेल किंवा तुमचे दर महिन्याचे ₹1500 काही कारणास्तव यायला बंद झाले असतील, तर ज्यांचे अर्ज रखडले होते, ज्यांचे हप्ते थांबले होते, त्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने ई-के-वाय-सी करण्यासाठी आणि अर्जात झालेल्या चुका सुधारण्यासाठी थेट पुढील 6 महिन्यांची नवीन मुदतवाढ जाहीर केली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पोर्टलवर नवीन काय बदल झाले आहेत. तुम्हाला घरबसल्या मोबाईलवरून अर्जात काय सुधारणा करायची आहे आणि बँक खात्याशी संबंधित कोणती चूक तुम्हाला महागात पडू शकते. तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की कोणत्याही पात्र महिलेवर अन्याय होऊ नये म्हणून आजपासून पुढील 6 महिन्यांसाठी ही ई-के-वाय-सीचे पोर्टल पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले आहे. याचा अर्थ असा की जर तुमची के-वाय-सी अजूनही अपूर्ण असेल, तर तुमच्याकडे अजूनही वेळ आहे. तरी जितकी लवकर होईल तेवढी प्रक्रिया पूर्ण कराल, तितक्या लवकर तुमचे थांबलेले हप्ते पुन्हा सुरू होतील. आता आपण पाहणार आहोत की तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलचा वापर करून अत्यंत सोप्या पद्धतीने ही ई-के-वाय-सी आणि अर्जातील दुरुस्ती कशी करू शकता. तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची किंवा कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. मी सांगते त्या स्टेप्स काळजीपूर्वक फॉलो करा. पहिली पायरी म्हणजे सर्वात आधी तुमच्या मोबाईलमधील Google Chrome ब्राउझर उघडा आणि तिथे सरकारच्या अधिकृत माझी लाडकी बहीण योजना पोर्टल या वेबसाईटला भेट द्या. कृपया इतर कोणत्याही बनावट किंवा खाजगी वेबसाईटवर जाऊ नका. दुसरी पायरी म्हणजे स्टेप्स म्हणजे वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला उजव्या कोपऱ्यात लॉग इन किंवा अर्जदार लॉग इन, ॲप्लिकंट लॉग इनचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. तिसरी स्टेप म्हणजे आता तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर, पासवर्ड आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड टाका. जर तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर फॉरगॉट पासवर्डवर क्लिक करून नवीन पासवर्ड तयार करा किंवा OTPद्वारे लॉग इन करा. चौथी स्टेप म्हणजे लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा डॅशबोर्ड उघडेल. तिथे तुम्हाला तुमच्या अर्जाची सद्यस्थिती दिसेल. जर तिथे ई-के-वाय-सी पेंडिंग किंवा डिसअप्रूव्ड असेल, तर लाल अक्षरात लिहिलेले दिसत असेल तर समजून जा की तुमचे काम अजून बाकी आहे. पाचवी स्टेप म्हणजे डॅशबोर्डवरच तुम्हाला अपडेट ई-के-वाय-सी किंवा एडिट ॲप्लिकेशनचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. सहावी स्टेप म्हणजे आता तुमचा आधार क्रमांक पुन्हा एकदा व्हेरिफाय करा. तुमच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक 6 अंकी OTP येईल. तो OTP काळजीपूर्वक तिथे टाका आणि सबमिट करा. सातवी स्टेप म्हणजे यानंतर नवीन नियमानुसार तुमच्या पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक विचारला जाईल. तो अचूक भरा. जर तुमच्या अर्जात इतर काही चुका असतील, उदाहरणार्थ उत्पन्नाची माहिती किंवा पत्ता, तर त्या दुरुस्त करा. आठवी स्टेप म्हणजे सर्व माहिती पुन्हा एकदा तपासून घ्या आणि शेवटी सबमिट या बटणावर क्लिक करा. तुमचा अर्ज यशस्वीरित्या अपडेट होईल आणि काही दिवसात शासकीय अधिकाऱ्यांकडून त्याची पडताळणी करून तो पुन्हा मंजूर केला जाईल. आता ऑनलाईन अडचण आल्यास ऑफलाईन पर्याय काय आहेत ते पाहूया. तर माझ्या काही लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या ग्रामीण भागात राहतात किंवा ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही. तसेच अनेक महिलांची अशी तक्रार असते की आमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो जुना नंबर आता हरवला आहे किंवा बंद झाला आहे. त्यामुळे आम्हाला OTP मिळत नाही. मग आम्ही के-वाय-सी कशी करायची? बहिणींनो, तुम्हाला अजिबात काळजी करण्याची किंवा घाबरून जाण्याची गरज नाही. कारण सरकारने अशा सर्व महिलांसाठी ऑफलाईन पर्याय देखील पूर्णपणे खुला ठेवला आहे. जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तांत्रिक अडचणी येत असतील, तर तुम्ही तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका म्हणजे शासनाने प्रत्येक गावातील अंगणवाडी सेविकांना या योजनेचे अधिकार दिले आहेत. तुम्ही तुमच्या आवश्यक कागदपत्रांसह म्हणजेच तुमचे आधार कार्ड, पतीचे आधार कार्ड, बँक पासबुक अंगणवाडी सेविकेकडे जाऊ शकता. त्यांच्याकडे असलेल्या अधिकृत मोबाईल ॲपद्वारे त्या तुमची माहिती अपडेट करू शकतात. तसेच दुसरा ऑप्शन म्हणजे सेतू केंद्र किंवा CSC सेंटर. तुमच्या जवळच्या कोणत्याही अधिकृत सेतू केंद्रात किंवा माही सेवा केंद्रात जा. तिथे बायोमेट्रिक उपकरणाची म्हणजेच अंगठ्याचा ठसा घेण्याची सुविधा उपलब्ध असते. जर तुमच्या मोबाईलवर OTP येत नसेल, तर तिथे तुम्ही तुमच्या अंगठ्याचा ठसा देऊन म्हणजेच बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन अगदी 2 मिनिटात तुमची ई-के-वाय-सी अत्यंत सुरक्षितपणे पूर्ण करून देऊ शकता. तिसरं म्हणजे तहसील कार्यालय. जर सेतू केंद्रात किंवा अंगणवाडी पातळीवर तुमची समस्या सुटत नसेल, तर तुम्ही थेट तुमच्या तालुक्यातील तहसील कार्यालयात असलेल्या लाडकी बहीण योजना कक्षाला भेट देऊ शकता. तिथे शासकीय अधिकारी तुमच्या अर्जातील तांत्रिक त्रुटी थेट मुख्य प्रणालीमधून दुरुस्त करून देतील. त्यामुळे ऑनलाईन जमत नसेल तर वेळ वाया घालवू नका. त्वरित ऑफलाईन पर्यायाचा वापर करा. तर माझ्या लाडक्या बहिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी संदर्भात आलेल्या मुदतवाढीच्या आणि सर्व नवीन नियमांची सविस्तर माहिती पाहिली. सरकारने दिलेली संधी जाऊ देऊ नका. आजच किंवा उद्याच वेळ काढून तुमचे बँक खाते तपासा. अधिकृत पोर्टलवर लॉग इन करा आणि तुमची अपूर्ण असलेली ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त
महिलांना शेअर करा, जेणेकरून कोणत्याही पात्र महिलेचा हप्ता तांत्रिक चुकीमुळे थांबणार नाही आणि सर्वांना या योजनेचा लाभ मिळेल. तसेच हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुनश्च भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.